ओके ओके वाईट बॅलन्स करा बोला लगेच रोल सर आज होळी आहे आणि होळी संदर्भात आता विरोधक म्हणतात की आम्ही सण साजरे करण्याचे निर्बंध घालत आहे सरकार, कसं बघतात? एकीकडे कोरोना आणि सरकारने काढलेले नियम आहे. असं आहे की महाराष्ट्रातला विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं वागतो आहे त्यांनी त्यांचे नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सूचना घ्यायला हव्या. संपूर्ण देशभरामध्ये आजही करोनाची भीती कमी झालेली नाही. आपण पाहिलं असेल चीनमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं आणि देशातल्या अनेक राज्यात आणि केंद्रीय सरकारनं सुद्धा काही निर्बंधांचं पालन करा असं सुचवलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं त्या संदर्भात होळी साजरी करताना काही नियम आणि काही निर्बंध ठेवले असतील तर राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी विरोधी पक्षानं त्याला विरोध करू नये. पण विरोधासाठी विरोध करायचा, लोकांचे प्राण धोक्यात घालायचे आणि राजकारण करायचं या मानसिकतेतून विरोधी पक्ष बाहेर पडायला तयार नाही. एखाद्याला वैफल्य येऊ शकतं सत्ता गेल्यामुळे किंवा सत्ता येत नसल्यामुळे, पण ते वैफल्य अशा टोकाला जाऊ नये की आपल्याच राज्यामध्ये आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचे राजकारण करावं, भविष्यात सरकारला धारेवर धरता यावं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. इतकं क्रूर पद्धतीचं अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं आणि करू नये. सर, देवेंद्र फडणवीस असे काश्मीर फाईल्स मधनं म्हटलेले आहेत. त्यांना काश्मीर आत्ता दिसतंय. काश्मीर फाईल सिनेमा आल्यावर त्यांना काश्मीर आठवलं. 32 वर्षात हे कुठे होते सगळे लोक? काश्मीर अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. त्या विषयाचं राजकारण न करता लोकांनी मोदींना यासाठी मतदान केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं की पाकव्याप्त काश्मीर सुद्धा आम्ही भारतामध्ये आणून अखंड हिंदुस्थान निर्माण करू. आम्ही त्याची वाट पाहतोय. काश्मीरमधल्या काही घटनांवर आधारित एक चित्रपट आलेला आहे. तो चित्रपट जर कोणाचा पॉलिटिकल अजेंडा बनत असेल तर त्यांचा प्रश्न. पण बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट, माननीय शिवसेना प्रमुख यांनी सातत्यानं त्या काळामध्ये काश्मीरी पंडितांची बाजू घेऊन काश्मीरविषयी परखड भूमिका स्पष्ट केली होती. बाळासाहेब ठाकरे हे काल म्हटलं एकमेव नेते असे होते की त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की काश्मीरी पंडितांना स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्र द्या, ते आपलं रक्षण करतील, हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. तेव्हा त्यांना अशा प्रकारे वक्तव्य केलं म्हणून विरोध करणारे केंद्रातले भाजपाचे नेते होते. बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते ज्यांनी अमरनाथ यात्रा उधळून देण्याची धमकी देणाऱ्या अतिरेक्यांना सांगितलं जर अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला जरी हात लागला तरी तुमची हजला जाणारी विमानं मी उडू देणार नाही. आणि त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीतपणे पार पडल्या. वैष्णव देवीची यात्रा पार पडायला लागली. तेव्हा काश्मीर फाईल्स मधले कागद फडफडून तुम्ही आम्हाला दाखवू नका. आम्हाला माहिती आहे काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रामध्ये 5% राखीव जागा मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये देणारे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यासाठी आम्ही सिनेमा काढून प्रचार नाही केला, प्रोपगंडा नाही केला, राजकारण नाही केलं. तेव्हा कोणत्या विषयाचं राजकारण करावं आणि काय याचं भान जर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात आहे.
सर हिंदी में बताइए ना कश्मीर सर हिंदी में जानना चाहेंगे कि महाराष्ट्र सरकार ने कुछ रिस्ट्रिक्शंस लगाए हैं होली के त्योहार को देखिए, देखते हुए। सरकार ने रिस्ट्रिक्शन इसलिए लगाए हैं कि जिस प्रकार से आज भी कोविड-19 कोरोना का भय आज भी है, पूरे देश में है, तो भीड़ होती है। लोगों को त्योहार मनाने के लिए कोई निर्बंध नहीं डाले हैं, लेकिन कोई नियम और कानून का पालन करो ताकि फिर एक बार कोरोना का संकट इस देश में या राज्य में ना आए। इसलिए राज्य ने कोई निर्बंध, पूरे देश में इस प्रकार के निर्बंध केंद्र सरकार की एडवाइजरी है। हमारे महाराष्ट्र के बीजेपी के नेता को समझना चाहिए, प्रधानमंत्री की एडवाइजरी है, देश के हेल्थ मिनिस्ट्री की एडवाइजरी है। तो आप बस विरोध कर रहे हैं, इसलिए विरोध कर रहे हो, लोगों के जान से खेल रहे हो महाराष्ट्र में। लेकिन क्या करें, उनको जो निराशा है, फ्रस्ट्रेशन है, उनकी वजह से हो रहा है। कश्मीर फाइल्स को महाराष्ट्र में टैक्स फ्री ना किए जाने को लेकर बीजेपी कह रही है कि जब तक अरे भाई, टैक्स फ्री की बात छोड़ दीजिए, टैक्स फ्री से क्या होता है। हमने ठाकरे फिल्म बनाई थी, उनको भी टैक्स फ्री नहीं किया था। आपको बताता हूँ, बाला साहब ठाकरे जी के ऊपर हमने जो बायोग्राफी बनाई थी ठाकरे, बहुत अच्छी बढ़िया फिल्म थी। हमने उसके लिए भी कभी मांग नहीं की कि ये टैक्स फ्री करिए। लोग आकर देखते हैं, लोग आकर देखेंगे। कश्मीर फाइल्स की जो राजनीति चल रही है तो ठीक नहीं है। कश्मीर के बारे में हमारी संवेदना, हमारी भावना क्या है शिवसेना की, पूरे देश जानता है और कश्मीरी पंडित भी जानते हैं। बाला साहब ठाकरे पहले नेता थे देश के। उस वक्त जब कश्मीर में ये सब चल रहा था, माहौल बिगड़ रहा था, तो कहाँ था बाला साहब ने, सरकार को कहा था, केंद्र सरकार, कि कश्मीरी पंडितों के हाथों में आप वेपन्स दीजिए, आर्म्स दीजिए, शस्त्र दीजिए, वो अपने रक्षा खुद करेंगे। ये कहने वाले बाला साहब ठाकरे पहले आदमी थे। जब अमरनाथ यात्रा को होने नहीं देंगे, इस प्रकार की धमकियां वहाँ के टेररिस्ट दे रहे थे, तो बाला साहब ठाकरे ने यहाँ से कहा था जोरदार तरीके से, अगर किसी भी अमरनाथ यात्री को बाल को भी धक्का पहुँच गया तो आपकी हाथ के विमाने में उड़ने नहीं दूंगा। ये बाला साहब ठाकरे शिवसेना थे। और बाला साहब ठाकरे हिंदू हृदय सम्राट, इस देश के ऐसे पहले नेता थे। जब कश्मीरी पंडित उनकी वेदना लेकर मुंबई में आकर मिले तो बाला साहब ने पूछा कि मैं क्या करूं आपके लिए, तो जो बताया, तो उनके बाद बाला साहब ने कश्मीरी पंडितों की जो सब बच्चे थे उनके लिए महाराष्ट्र में एक कोटा रखा कश्मीरी पंडितों के लिए 5% मेडिकल एंड इंजीनियरिंग में। तो ये कश्मीर फाइल की बात हमें फटफड़ा कर मत दिखाइए। कश्मीरी पंडित भी हमको जानते हैं और हम भी ये फाइल को पूरी तरह से जानते हैं। ये फिल्म कैसे बनी, क्यों बनी और उस फिल्म का एजेंडा क्या है, लेकिन उसके बारे में कोई मैं टिप्पणी नाही करूँगा। फडणवीसांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे, असं म्हटले त्या कश्मीर फाईलच्या बाबतीत की जे लोक विरोध करतायत त्यांचा चेहरा उघडा पडू नये म्हणून संजय राऊत त्यांची वकिली करतात. खरं म्हणजे वकील मी नाही आहे, वकील स्वतः देवेंद्रजी आहेत. त्यांनी नागपूरच्या कोर्टामध्ये वकिली केलेली आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत. मी माझ्या पक्षाचं मत मांडतो. मी कोणाची वकिली करत नाही. मी भूतकाळात काय घडलं होतं एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला आणि सत्य जर पचवता येत नसेल तर नाईलाज आहे. आम्ही अनेकदा काश्मीरला जाऊन आलेलो आहोत, राजकारणासाठी नाही, अमन आणि शांतीसाठी. महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक काश्मीरी नेत्याला आम्ही बोलून त्याची चर्चा केली आहे. काश्मीरी मुलांना आम्ही भेटलेलो आहोत, भेटत असतो. आम्ही फक्त टुरिझमसाठी गेलो नाही, आम्ही लाल चौकात सुद्धा जाऊन आलेलो आहोत आणि त्याचं राजकारण केलं नाही. ज्यांना प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं आहे त्यासाठी काश्मीर फाईल आहे. अन्यथा काश्मीर या देशाचा अविभाज्य अंग आहे. काश्मीरी पंडितांसाठी आम्ही सुद्धा, या महाराष्ट्रानं सुद्धा सर्वस्व दिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तर काश्मीरी पंडितांसाठी जे केलं त्या देशातल्या कोणत्या राज्याने केलं नाही. तेव्हा काश्मीरविषयी ह्या लोकांनी न बोललेलं बरं. प्रधानमंत्री मोदी यांनी
2014 साली जी घोषणा केली होती की काश्मीर अखंड करू, देश अखंड करू, पाकव्याप्त काश्मीर घेऊन येऊ, ते एकदा आणा. त्यासाठी तुम्हाला काय करता आलं तर पहा. आणि काश्मीरी पंडितांची घर वापसी जे तुमचं वचन आहे, घर वापसीविषयी बोला. कधी जातात सगळे काश्मीरी पंडित? कधी घेऊन जाताय? नुसतं बोलताय कशाला? सिनेमे कसले काढताय? चला, धन्यवाद. ठाकरे सिनेमाला देखील आम्ही टॅक्स फ्री केलं नाही, काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याची मागणी अयोग्य असल्याचं म्हणतात संजय राऊत. ठाकरे सिनेमाला देखील आम्ही टॅक्स फ्री केलं नव्हतं असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. काश्मीर अत्यंत संवेदनशील विषय असल्याचं ते म्हणतात आणि त्यावरती भाजपनं राजकारण करू नये. सध्या काश्मीर फाईल सिनेमावरनं भाजपचं केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.